नमस्कार, बातमी अकोला येथून पाहूया। खदान पोलीस स्टेशन अकोला येथे कार्यरत असलेला कर्मचारी विजय चव्हाण हा लोकसेवक भ्रष्टाचाराच्या बाबतीत पूर्णपणे अकोला जिल्ह्यामध्ये नावाजलेला आहे आणि तसेच चंगू मंगू ही जोडी खदान पोलीस स्टेशन येथे प्रसिद्ध आहे। या जोडीला चंगू विजय चव्हाण बक्कल नंबर 126 हा भ्रष्टाचारी लोकसेवक म्हणून ओळख यांची आहे। तर 2019 मध्ये उरळ पोलीस स्टेशन येथे रुजू असताना वाळू माफियाकडून 20,000 रुपये लाच मागण्याच्या प्रकरणामध्ये विजय चव्हाणवर गुन्हा सिद्ध झाला आहे। 20 मार्च रोजी अपराध क्रमांक 91/2025 एसीबी अकोला वरून कारवाई करून पोलीस स्टेशन उरळ येथे गुन्हा सुद्धा नोंद करण्यात आली आहे। तर विजय चव्हाण हा फरार झाला असून त्याचा शोध पोलीस नाटकीय रूपात सध्या करते आहेत। जोपर्यंत विजय चव्हाण अटकपूर्व जामीन घेत नाही तोपर्यंत विजय चव्हाण त्याचे नाटकीय पोलीस भाऊ यांच्या हातात लागणार नाही। हा लपाछपीचा खेळ सर्व अकोलेकरांना चांगल्या प्रकारे माहिती आहे। तसेच विजय चव्हाण हा पोलीस वर्दीमध्ये कुख्यात भ्रष्टाचारी समजला जातो आणि त्यामुळे अशा कारवाईला विजय चव्हाणवर कुठलीही फरक सुद्धा पडत नाही आणि असे अकोलाकरांचे मत आहे। पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी यांनी विजय चव्हाणवर त्यांच्या साथीदार या दोन लोकसेवकांना फक्त अवैध व्यवसाय वसुली व खंडणी वसुली अधिकारी म्हणून या पदावर खदान पोलीस स्टेशन अकोला येथे बसून ठेवलेले आहे असे चित्र इथे पाहायला मिळते। तसेच खदान पोलीस स्टेशन अकोला हे पोलीस स्टेशन नसून अवैध वसुली व खंडणी वसुली कार्यालयाच्या नावाने प्रसिद्ध आहे। तसेच खदान पोलीस स्टेशन येथील काही भ्रष्टाचारी पोलीस कर्मचारी तात्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने खोटे तक्रारदार तयार करतायत आणि खोटे गुन्हे नोंदवून बेकसूर लोकांना दबावात टाकतायत आणि त्यांच्याकडून लाच घेऊन खंडणी वसूल करून त्यांची बदनामी सुद्धा करीत असल्याचे चित्र इथे पाहायला मिळते। तसेच फरार असलेला भगोडा बक्कल नंबर 126 विजय चव्हाण याला पोलीस अधीक्षक अकोला बच्चन सिंग यांनी निलंबित केले आहे। तर त्याचा शोध पोलीस घरी बसून करत असल्याची माहिती आहे। अकोलाकरांचे मत आहे। तसेच आमच्या गुप्त खुफिया सूत्रांच्या माहितीनुसार अजून 3 पोलीस कर्मचारी व अधिकारी लोकसेवक भ्रष्टाचाराच्या आणि खोट्या तक्रारी नोंदवण्याच्या प्रकरणात लवकरच आपली पोलीस वर्दी खाली करणार असल्याचे समजते।